तर लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून पैशांची सुद्धा मागणी केली जाते। विधानसभेत पृथ्वीराज चव्हाणांनी सरकारवर हे आरोप केले। निवडणुकीसाठी सरकारने ही योजना आणली आहे, तर विरोधकांकडून पुन्हा एकदा फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय। पृथ्वीराज चव्हाणांच्या आरोपांना शंभूराज देसाईंनी उत्तर देत त्याचं खंडन केलंय। नोंदणी केंद्रामध्ये प्रचंड मोठी गर्दी झालेली आहे। इथे स्टॅम्पीड सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। एका महिलेला उत्पन्नाचा दाखला काढायला 700 800 रुपये मागितले जातात। 100 रुपयाचं स्टॅम्प पेपरचा तुटवडा झालेला आहे। अनेक त्रुटी आहेत। माझी शासनाला आपल्या मार्फत विनंती आहे की 15 जुलैची अंतिम तारीख पूर्णपणे काढून टाकावी। कुठलीही अंतिम तारीख असता कामा नये आणि निवडणुकीपुरता ह्या योजना आणलेली आहे, पुन्हा बंद केली जाईल हा जो आदेश आहे त्याप्रमाणे पण कायदा आणला पाहिजे, माझी मागणी आहे। निवडणुकीपुरती योजना आणली आणि पुन्हा निवडणुकीनंतर बंद करणार, परत एकदा फॉल्स नरेटिव्ह। योजना करताना शासनाने सभागृहामध्ये जाहीर केली आणि त्याला काही कालमर्यादा नाही दिलेली की 6 महिन्यासाठी आहे, वर्षासाठी आहे। ही योजना कायम चालू राहणार आहे। काही बाबी आहेत की ज्या बाबतीत आपण तारखेचा उल्लेख केला, गर्दी होती त्याचा उल्लेख केला, 61 ते 65 मधली जी गॅप आहे वयाची सिनियर सिटीजन पर्यंत जाईपर्यंत, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री संबंधित विभागाचे मंत्री श्रीमती तटकरेताई महिलांना या योजनेचा लाभ मिळवताना त्रास होणार नाही याची पूर्ण दक्षता सरकार घेईल।